आपले पण जे पदाधिकारी त्यांना विनंती आहे बसून फोटो काढा त्यांचा पण फोटो काढा हात वरती करा. होता तो कोणामुळे होता? तो तुमच्या आशीर्वादामुळे होता. त्यांच्या भाषणामध्ये जी तडफ होती ती कशा वैभव आणि त्यांच्या सर्व सहकार्यांची आहे आणि म्हणूनच समाजवादी पार्टीच्या उमेदवारांना आम्हाला पाठिंबा दिला आहे हे देखील आम्हाला विसरता येणार नाही. आज झोपडपट्टी असतील ही सोडवण्याची जबाबदारी 20,000 रुपये आपल्याला देतात. दुसऱ्यांदा आग लागते म्हणून नियर्कच असलं पाहिजे, सर्वसामान्य माणसासारखं असलं पाहिजे ही भावना माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. आज मी ज्या सभांना जातोय त्या सभांना पुरुषांपेक्षा जास्त गर्दी ही महिला भगिनींची असते. कशामुळे असते असं वाटतं की आपल्या परंपरेमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये वर्षातून भाऊबीज एकदाच असते ना. आपले किती वेळा होते ही देखील शपथ आपण सगळ्या मंडळींनी घेतली पाहिजे. आणि मी आज महिला भगिनींना एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं आणि देवेंद्रजींच्या बलावर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा आम्ही तुम्हाला दिलेला शब्द आहे. मात्र एखादं मत जर चुकून आपण त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती जिंकणार आहे त्याच्यामुळे जिंकणाऱ्या उमेदवारालाच तुम्ही मतदान करा. वार्ड नंबर 38 वार्ड नंबर 42 ये दोनों वार्ड में प्रचार के लिए मैं खुद महाराष्ट्र राज्य का उद्योग मंत्री शिवसेना का एक शिवसैनिक करके जाके आया. मुझको पूरा कॉन्फिडेंस है ये दोनों वार्ड में हमारे उम्मीदवार सामने वाले का डिपॉजिट बाजू करके चुन के आएंगे और बहुत बड़ा लीड ये दोनों वार्ड में हमको मिलेगा ये मेरा दावा है. एक ही मैं कहना चाहता हूँ अगर पूरे बम्बई में वैभव जी जैसे अगर कार्यकर्ता एकनाथ शिंदे साहब को मिल जाते हैं तो 227 पे हर जगह शिवसेना का नगर सेवक हो सकता है. नहीं, एकनाथ शिंदे साहब के पास गृह निर्माण विभाग भी है और उससे SRA का जो स्कीम है वो पूरे इस एरिया में हम लगा सकते हैं और हमारे जो झोपड़पट्टी वासी है उनको घर भी दिला सकते हैं.